वेळ असते मध्यरात्रीची. महिपत आता रविराजच्या घरामध्ये प्रवेश करणार असतो. महिपत, साक्षी, प्रिया, नागराज यांच्या प्लॅन नुसार आता भरपूर मोठी घटना आता महिपत करणार असतो. महिपत आता घरामध्ये घुसत असतो. रात्रीची वेळ असल्या कारणाने सर्वजण झोपेमध्ये असतात, कारण की प्रियाने अगोदरच सर्वांना आता औषध देऊन ठेवलेले असतात, जेणेकरून सर्वजण रात्री झोपतील आणि मात्र कोणीही आता या प्लॅन मध्ये डिस्टर्ब करणार नाही याची काळजी, पूर्ण खबरदारी प्रियाने घेतलेली असते. आता मात्र महिपत घरामध्ये घुसलेला असतो. प्रतिमाच्या रूम मध्ये आलेला असतो आणि प्रतिमाला बघता क्षणी त्याला आनंद होतो, कारण की आता ह्याच त्या प्रतिमाला तो मारण्यासाठी तिथे आलेला असतो आणि तो म्हणत असतो, आता काही क्षणातच तू ढगात जाणार प्रतिमा, तुझा जीव आता जाणार. मागच्या वेळेस माझ्या हातून वाचली, परंतु आता कशी वाचशील, असं आता महिपत म्हणत असतो. आणि मग आता महिपत जसा जसा रूम मध्ये प्रवेश करत असतो तसा तसा मात्र तो हसत असतो आणि सोबतच बाजूला असलेली एक उशी तो घेतो आणि आता तो प्रतिमाच्या तोंडावरती दाबतो आणि आता प्रतिमा मात्र तडफडत असते. तर मित्रांनो, पुढे नेमकं काय होणार आहे, नेमका हा प्लॅन कसा रचला गेला, हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, आता आपल्याला मालिकेमध्ये बघायला भेटतंय की आता प्रतिमाला महिपत दिसल्यामुळे तिला आता सर्व काही आठवायला लागलंय आणि ती त्या व्यक्तीचं वर्णन करू लागलीये आणि त्यामुळेच रविराजला मात्र आता स्केच आर्टिस्टला बोलवण्याची गरज भासलीये. सो त्याच्यामुळेच आता रविराज लवकरच स्केच आर्टिस्टला बोलवणार आहे आणि स्केच आर्टिस्ट जेव्हा आता घरी येणार आहे तेव्हा मात्र सगळा पर्दाफाश होणार आहे आणि आता महिपतचा चेहरा जास्त दिवस लपणार नाहीये, कारण की आता मात्र प्रतिमाला स्वतःला तिला भरपूर काही आठवणी तिच्या जाग्या झालेल्या आहेत, ताज्या झालेल्या आहेत आणि याच गोष्टीमुळे आता मात्र प्रतिमा आता ते सत्य सर्वांना सांगणार आहे आणि आता याच गोष्टीची भीती प्रिया नागराजला वाटत असते. त्यामुळे ते आता महिपतकडे जातात. प्रियाचा जो डाव असतो दुधात गोळ्या देऊन प्रतिमाला मारण्याचा, तो मात्र फेल झालेला असतो. तिने गोळ्यांचा ओव्हरडोस दिलेला असतो, पण तरी देखील आता मात्र ते दूध सर्वांदेखत आता तिथे सांडलेलं असतं. रविराजने आता प्रियाला विचारलेलं असतं, काय ग दुधामध्ये काय आहे? तेव्हा मात्र आता प्रियाला मात्र काही सांगता येईना म्हणून तिने फुटाणे आहे असं सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र आता रविराजने या गोष्टीवरती देखील विश्वास ठेवलेला असतो, परंतु मात्र प्रियाचा हा डाव पूर्णपणे फेल गेलेला असतो. प्रियाला आता चांगलंच कळालेलं असतं की प्रतिमाला मारणं एवढं सोपं नाहीये आणि आता या गोष्टीसाठी आपण महिपतची मदत घेतली पाहिजे, असं आता प्रिया आणि नागराज ठरवतात. दोघेही आता नागराज आणि प्रिया हे दोघेही महिपतकडे आलेले असतात. महिपत का आल्यानंतर ते सर्व घडलेला प्रकार आता महिपतला सांगतात. साक्षी देखील तिथेच असते आणि आता या गोष्टीमुळे आता प्रचंड त्यांना तिघांनाही टेन्शन आलेलं असतं आणि आता साक्षी म्हणत असते की बापरे, म्हणजे आता अण्णांचा चेहरा प्रतिमाला आठवायला लागलाय. तर तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते, अगं आठवायला नाही लागलाय, उद्या तो स्केच आर्टिस्ट येणार आहे आणि स्केच आर्टिस्ट आल्यानंतर मात्र आपला सगळा गेम ओव्हर होणार. तेव्हा मात्र महिपत म्हणत असतो की म्हणजे आपल्याकडे टाइम फारच कमी आहे, आता आपल्याला काही करून प्रतिमाचा गेम करावाच लागणार आणि तिला ढगात पाठवावंच लागणार. तेव्हा मात्र महिपतला नागराज म्हणत असतो की अरे महिपत, अरे इतके दिवस गेले, इतके वर्ष केले, तू काय करू शकला नाही त्या प्रतिमाला, आता काय करू शकशील रे? तेव्हा मात्र महिपत म्हणत असतो की तू काळजी करू नको नागराज, आता बघ हा महिपत काय करतो. तेव्हा मात्र नागराज म्हणत असतो की आतापर्यंत मी बघतच आलोय, या महिपतने काहीच केलं नाहीये. अरे तुला साधी मुंगी मारता यायचं नॉलेज नाहीये, स्वतःला गुंड म्हणून घेतोयस, तुला लाज वाटते का? तू आजपर्यंत त्या प्रतिमाला मारू देखील शकला नाही. तेव्हा मात्र आता महिपत म्हणत असतो की तुला माहित नाहीये माझा राग. तेव्हा मात्र आता नागराजकडे महिपत खूपच रागाने बघत असतो. नागराज म्हणतो की तू माझ्याकडे रागाने बघून काही सत्य बदलत नाहीये, आतापर्यंत काय झालंय? अरे इतके तुला कशाची सुपारी दिली होती मी? त्या तिघांना जीवे संपवण्याची. ते तिघेही जिवंत आहे अजून, काय उपयोग झाला रे तुला देऊन ती सुपारी? उलट माझ्या जीवावरती आतापर्यंत टांगती तलवार आहे आणि आतापर्यंत जर ही टांगती तलवार माझ्या अंगावरती नसती ना, मी दुसरा जुगाड करून काहीतरी केलंच असतं, परंतु तुला सुपारी देऊन मी पस्तावलो, असं आता नागराज म्हणत असतो. महिपत म्हणतो, मग चल खडी फोडायला जाऊ सगळे. काय आहे ना ते, तुझा
भाऊ आणि वहिनी इतके चिवट आहे ना की मरता म्हणले नाही. एवढं मारल्यानंतर एखादं हार्ट अटॅक ती मरतं, परंतु यांना हार्ट अटॅक सुद्धा नाही. अरे मी इतके प्रयत्न केले त्यांना मारण्याचे, परंतु ते मेले का? अरे मी तोंडाने मारली होती रे, ती तोंड ठेसलं होतं तिचं, तरी सुद्धा मेली नाही ती. आता मी काय करू तू सांग मला. आता मी प्रयत्न तर पूर्ण केले होते, परंतु ती प्रतिमा तशीच्या तशी जिवंत आहे. आता याच्यामध्ये माझा काय दोष आहे हे तू मला सांग. आता मी काय प्रयत्न केले नव्हते का? अरे ऍक्सिडेंट सुद्धा घडवला त्यांचा, तरी कसे जगले मला कळाना ते. आणि ती सायली कुठून जगली? ती तन्वी म्हणून कशी काय जन्माला आली परत? मलाच कुठं काय कळायला चान्स नाही. अरे त्या एवढा खतरनाक ऍक्सिडेंट होता, त्याच्यामध्ये मुंगी सुद्धा वाचत नाही, परंतु तरी ते वाचले. आता काय म्हणता ना, ते नशिबाचा खेळ येतो सगळा. तेव्हा मात्र आता नागराज म्हणत असतो की आता तू तेच बोलशील, आता मला माहिती नाहीये, आता तू त्या प्रतिमाचा गेम ओव्हर कर, नाही तर माझा गेम ओव्हर व्हायला जास्त टाइम लागणार नाही. आता मात्र नागराज म्हणतो की आता मला काही करून तुला येऊ निस्तारायचंय सगळं जे काही तू केलंय ते. तेव्हा मात्र महिपत म्हणत असतो निस्तारावं तर लागणारच आहे, कारण की तिने जर आता रविराजला सांगितलं की तो व्यक्ती मी होतो किंवा माझं स्केच जर तिने हुबेहूब काढलं तर मात्र मी मेलो, कारण की आता सगळ्यात पहिल्यांदा मलाच फासावर धरलं जाईल. आणि महिपत शिकरे याचा चेहरा एवढा फेमस आहे ना सिटीमध्ये, कोणी पण ओळखेल ते स्केच कोणाचं आहे. महिपतचं स्केच आता प्रतिमा काढणार असते, त्याच्यामुळे महिपत हा पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. महिपत म्हणत असतो की आता जे काही करावं लागेल ते मलाच करावं लागणार. प्रिया आता मला तुझ्या मदतीची गरज आहे. तेव्हा प्रिया म्हणते की नेहमी मीच मदत करते, मीच सगळं करते, परंतु तुम्ही पाणी फिरवायला येतात. तेव्हा मात्र महिपत म्हणतो की जास्त शहाणपणा करायचा नाही बरं का, मी तुझ्या या टॉमण्यांचं ऐकून घेणार नाही काही, स्वतः काही लय दिवे नाही लावलेत तू, असं आता महिपत प्रियाला म्हणत असतो. महिपत म्हणतो तुला मी जे सांगतोय तेवढंच करायचं, बाकी जर माती खाल्ली ना माझ्या इतकं वाईट कोणी नाही, कारण की हा शेवटचा चान्स आहे. उद्या जर स्केच आर्टिस्ट आला तर मात्र माझा गेम ओव्हर. तर मित्रांनो आता मात्र पूर्णपणे महिपत पण घाबरलेला असतो, साक्षी सुद्धा घाबरलेली असते. आता साक्षी म्हणत असते की आता तुम्हाला अण्णा यावेळेस मी अडवणार नाही, तुम्ही त्या प्रतिमाचा गेम ओव्हर करा, परंतु मागे कोणताही पुरावा ठेवू नका याची काळजी मात्र घ्या. तेव्हा मात्र महिपत म्हणतो की अगं पोरे, तुझा जो बाप आहे ना, बाप हा आहे ना इतके मर्डर करतो तरी देखील काही पुरावा मागं उरत नाही, परंतु याच गोष्टीमध्ये मात्र तो बाप फसला होता. पण आता बघ याचा गेम कसा मी उलगवतो. आता हा गेम मला प्रोफेशनल पद्धतीनेच बिलगावा लागणार, म्हणजे मला स्वतःला जावं लागणार आणि तुला सुद्धा माझ्यासोबत यावं लागणार. तेव्हा मात्र साक्षी म्हणते की मी आणि तुम्ही? नाही अण्णा, आपण दोघं नको जायला. आता असं जर झालं, जर पकडलं गेलो ना तर मात्र आपण डायरेक्ट फासावरती. असं म्हटल्यानंतर आता मात्र महिपत म्हणत असतो की अगे एवढं घाबरायचं काही कारण नाहीये. तेव्हा मात्र आता साक्षी म्हणत असते की नाही अण्णा, अहो इकडे फक्त रविराजच नाहीये, तिकडे तो अर्जुन सुभेदार सुद्धा आहे. जर त्याच्या काही लक्षात आलं, त्याच्या जर काही कानावर आलं ना तर माझा गेम ओव्हर करील तो. आता मला तसंही त्यांनी गुंतवलेलं आहे आणि आता जर केस मध्ये या सगळ्या गोष्टी जर बाहेर आल्या ना तर आपला गेम ओव्हर. तेव्हा मात्र महिपत म्हणतो की थांब, मला विचार करू दे, आता हा सगळा प्लॅन मलाच करावा लागणार आहे. तेव्हा आता आपल्याला याच्यातून मागं नाही हटता येणार आणि गुंडांवरती माझा विश्वास नाहीये. माझे माणसं आहे ना आजकाल आहे ना फक्त खाते बसलेत, फक्त चरबी वाढते त्यांची, काम मात्र काही करते नाही. तेव्हा मात्र आता महिपत म्हणत असतो मला माणसांवरती भरोसा नाहीये आणि हा चान्स मी आता वाया जाऊ देऊ शकत नाहीये, नाहीतर उद्या माझा गेम ओव्हर आणि मग मी खडी फोडायला आणि तू पण खडी फोडायला, मग आपण जाऊ फासावरती. तर मात्र कारण की रविराज मात्र आपल्याला सोडणार नाही आणि तो रविराज कसा आहे माहितीये तुला, लई चिवट आहे तो वकील, आपल्याला फासावरती चढवल्याशिवाय काही सोडणार नाही बरं का साक्षी. तेव्हा मात्र साक्षी घाबरते. साक्षी म्हणते की अण्णा मग काय करायचं अण्णा, बघा ना काहीतरी विचार करा. तेव्हा महिपत म्हणतो की थांब, मला जरा वेळ विचार करू दे. आता दुसरीकडे मात्र महिपतला भीती वाटत असते आणि त्याला आता प्रतिमाचा गेम सुद्धा ओव्हर करायचा असतो. त्याच्यासाठी तो प्रयत्न देखील करणार असतो आणि एक मोठा सापळा रचणार असतो ज्याच्यामध्ये तो प्रतिमाला अडकवणार असतो. दुसरीकडे मात्र आता अर्जुन आणि सायली हे दोघेही एकमेकांचं प्रेम सिद्ध करण्यात लागलेले असतात. आता मात्र सायलीने हिरव्या रंगाची साडी सुद्धा नेसलेली असते आणि अर्जुनला आता कळालेलं असतं की सायलीने हिरव्या रंगाची साडी नेसलीये. सायलीने आता ती साडी नेसलेली असते, परंतु अर्जुनला मात्र तरीही असंच वाटत असतं की नाही, मिसेस सायलीने माझ्या आवडतीची साडी नेसली याचा अर्थ फक्त प्रेम असू शकत नाही. आता मात्र अर्जुन पुन्हापणे आडेलसारखा करायला लागतो, कारण की आता सायलीने पूर्ण प्रयत्न करून तिचं म्हणणं पूर्ण करण्यासाठी आणि अर्जुनची इच्छा पूर्ण करण्यासाठी हिरव्या
रंगाची साडी तिने आता नेसलेली असते. एवढी सुंदर अशी हिरव्या रंगाची साडी नेसून सुद्धा आता अर्जुनच्या मनामध्ये मात्र संशयच असतो. त्याच्या मनात असा विचार असतो की जर मिसेस सायलीनी ही साडी फक्त आणि फक्त असंच म्हणून जर नेसलेली असेल तर मात्र आपल्याला मात्र पूर्णपणे फसल्यासारखं होईल आणि आपण जर प्रेम व्यक्त करायला गेलो आणि मिसेस सायली जर चिडल्या तर काय करायचं. तर मात्र आता अर्जुनला मात्र याच गोष्टीचं टेन्शन असतं. आता अर्जुन सायलीला पुन्हा वेगळ्या प्रकारे स्वतःचं प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रयत्न करणार असतो. आता तो अर्जुनने आता प्लॅन केलेला असतो की सायलीला पुन्हा एकदा प्रपोज करायचं. त्याच्यासाठी त्यांनी आता वेगळा मार्ग निवडलेला असतो. त्याने ज्या प्रकारे त्या टायमिंगला प्रियासाठी जसं प्लॅनिंग केलं होतं घरामध्ये तसंच प्लॅनिंग आता सायलीसाठी करायचं असं तो ठरवतो. तेव्हा मात्र आता अर्जुन एक प्लॅन करतो. घरच्याला सगळ्यांना मूवीसाठी पाठवतो कारण की एक सुपरहिट मराठी मूवी आलेला असतो आणि तो बघण्यासाठी त्याने आता सर्वांना मनवलेलं असतं आणि अर्जुन आता घरातल्या सर्वांना मूवीसाठी पाठवणार असतो. सोबतच तो आता मात्र सायलीला मध्येच मागे बोलून घेणार असतो आणि अचानक माझा त्रास होतोय, मला दुखतंय असं म्हणूनच तो आता पाठीमागे बोलून घेणार असतो कारण की आता मात्र सायलीला त्याला एकट्यात प्रपोज करायचं असतं आणि तेही आता तो लोकेशन स्वतःच्या घरचंच निवडतो कारण की त्याला आता चांगलंच कळालेलं असतं की बाहेर मात्र काही खरं नाहीये. बाहेर सगळे प्लॅन उलटे होतात, फ्लॉप होतात. या सगळ्या गोष्टी मात्र आता आपल्याला व्यवस्थित हँडल करायला हव्या. आता मात्र या प्लॅन मध्ये प्रिया पडणार नसते कारण की प्रिया तिकडे वेगळ्याच टेन्शन मध्ये असते आणि या गोष्टीमुळेच आता अर्जुन सायली हे आता एकत्र येणार असतात आणि आता मात्र अर्जुन सायली एकत्र येण्यासाठी अर्जुनने आता हा भरपूर मोठा प्लॅन केलेला असतो. त्याने आता घरातल्या सर्वांना मूवीसाठी बाहेर पाठवलेलं असतं आणि तो आता सायलीला फोन करतो आणि म्हणतो की मिसेस सायली माझी तब्येत काही ठीक नाहीये, तुम्ही लवकर घरी या. आणि आता अर्जुनने घरामध्ये सर्वत्र डेकोरेशन करून ठेवलेलं असतं आणि मात्र आता सर्व काही तयारी त्यांनी सायलीसाठी करून ठेवलेली असते. सायलीने प्रेम व्यक्त केलं ते खरं होतं की खोटं त्याला माहित नसतं. तिने घातलेली साडी आणि तिच्या पडलेला तो प्रेमात पुन्हा एकदा याच्यावरून आता मात्र अर्जुनची पूर्णपणे विकेट गेलेली असते आणि या विकेटमुळेच आता मात्र अर्जुनने निर्णय घेतलेला असतो की सायलीला तर प्रपोज जर करायचं असेल तर मात्र आपल्याला प्रपोज हे घरीच एकट्यातच केलं पाहिजे आणि त्यासाठी आणि त्याने आता हा मोठा प्लॅन तयार केलेला असतो. आता तेव्हा मात्र आता घरातले सर्वजण मूवीला चाललेले असतात तेव्हाच अर्जुनने तब्येत खराबचं कारण करून आता मात्र मूवी मधून कल्टी मारलेली असते. सायलीला त्याने फोन केलेला असतो, सांगितलेलं असतं की माझी तब्येत खराब नाहीये. सायली मात्र आता धावत पळत घरी येण्यासाठी निघते. तेव्हा मात्र कल्पना म्हणत असते की बापरे, म्हणजे आता नवऱ्याने पुन्हा एकदा तुला मागे बोलवलं, मागच्या वेळेस नाटकाला सुद्धा येऊ दिलं नव्हतं तुला आणि आता पुन्हा एकदा इकडे. बरं काही हरकत नाही. तेव्हा मात्र सायलीला या गोष्टीचा अंदाजच नसतो. आता कल्पनाने एवढं सांगितलेलं जरी असतं तरी सुद्धा तिला असंच वाटत असतं की नाही, नक्कीच अर्जुन सरांना खूपच त्रास होतोय. आता मात्र अर्जुनने खूप जास्त ऍक्टिंग केलेली असते त्याच्यामुळे आता सायली घरी धावपळ करतच घरी येत असते. तेव्हा मात्र आता अर्जुनने सगळं काही रेडी करून ठेवलेलं असतं. सगळं काही डेकोरेशन, सगळ्या काही गोष्टी सगळ्या अगदी व्यवस्थित करून ठेवलेल्या असतात. आता मात्र अर्जुन हा सायलीची वाट बघू लागतो. सायली आता रस्त्यातून घरी येत असते परंतु आता मात्र संध्याकाळची वेळ झालेली असते आणि आता मात्र सर्वत्र अंधार असतो. सायली आता जशी घरी येत असते तसं तिच्या डोक्यामध्ये आता वेगवेगळ्या कल्पना येऊ लागतात. तिच्या डोक्यामध्ये वेगवेगळे आता संकेत येऊ लागतात. प्रतिमाचा जीव धोक्यात आहे हे आता तिला समजू लागतं. तिचं आणि प्रतिमाचं चांगलंच कनेक्शन असतं आणि मात्र आता सायली घरापर्यंत येतच असते. आता दुसरीकडे मात्र आता महिपतचा प्लॅन ठरलेला असतो. महिपत आता प्रियावरती जबाबदारी सोबवतो. महिपत आता प्रियाला म्हणत असतो, प्रिया जर आता तू हा जर डाव जर मोडीस आणला आणि तुझ्यामुळे जर या प्रॉब्लेम मध्ये या डावामध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर मात्र माझ्या इतकं कोणी वाईट नाही. आता मात्र त्या रात्री त्याला मात्र महिपतला प्रतिमाचा गेम करायचा असतो. तेव्हा मात्र प्रियाला तो सांगतो, आज रात्रीच्या जेवणात सर्वांना झोपेच्या गोळ्या द्यायच्या, झोपेच्या गोळ्यांची पावडर करायची आणि जेवणामध्ये ते मिक्स करायचं. तुम्ही मात्र खायचं नाही, दोघेही नागराज आणि प्रिया तुम्ही दोघांनीही काही खायचं नाहीये आणि मात्र आता घरच्यांना मात्र ते पूर्ण जेवण खाऊ घालायचंय. सुमन आणि रविराज आणि प्रतिमा हे तिघेही ढगात गेले पाहिजे. आज रात्री एकदम घोडे सोडून झोपायला गेले पाहिजे ते. तेव्हा मात्र महिपतने आता ज्याप्रमाणे प्रिया आणि नागराजला सांगितलेलं असतं त्याप्रमाणे आता ते दोघेही प्लॅन करणार असतात. त्याच्यासाठीच आता सर्वजण जेव्हा जेवायला बसणार असतात त्याआधीच प्रियाने पुन्हा एकदा किचन मध्ये जाऊन, नागराज सुद्धा किचन मध्येच असतो त्यावेळेस सुद्धा सुमनच त्यांना बघते. तेव्हा मात्र सुमन म्हणते की तुम्ही कालपासून काय करताय किचन मध्ये दोघं.
तेव्हा मात्र आता नागराज म्हणत असतो, अगं बाई सर्वांना प्रेमाने वाढलं पाहिजे जेवण वगैरे, त्याच्यामुळे मी मदत करतो, आमच्या दोघांच्या टिंगल्या चालल्या होत्या. तेव्हा मात्र सुमन म्हणते, काय तुमच्या कायमच टिंगल्या चालू असतात. तेव्हा मात्र प्रिया म्हणते, अगं काय नाही ग, तू जाऊ दे, तू झाल ना पुढं, मी आले हे जेवण वगैरे घेऊन तिकडे सगळे. तेव्हा मात्र सुमन म्हणते असते की नाही मी जाते घेऊन. बरं भाजीची हे कुठे? तेव्हा मात्र प्रिया म्हणते की नाही 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 थांब 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 थांब, आज पालक पनीर केलंय का? बरं बरं, नाही नाही तू थांब, मी येते घेऊन. नाही तशी मला भूक नाही येत की, असं प्रिया म्हणत असते. तेव्हा तर सुमन म्हणते, अगं काय ग प्रिया, का बरं नाही जेवणार आहेस तू? तेव्हा मात्र आता प्रिया म्हणत असते की मी आले, थांब ना, तुम्ही चालला तिकडे टेबलवरती बसा, आम्ही दोघं आणतो सगळं. आणि मग आता प्रियाने पालक पनीर मध्ये पूर्णपणे ते औषध मिसळलेलं असतं, कारण की मेन भाजी ती असते. आता मात्र जेवण सगळं डायनिंग टेबलवरती वाढलं जातं. सर्वजण आता जेवायला बसलेले असतात. प्रिया देखील जेवायला बसलेली असते आणि आता नागराज देखील. सर्वांचं ताट वाढलं जातं. नागराजला आता काय करावं तेच कळत नसतं. तो म्हणत असतो की दादा मला एक अर्जंट काम आलंय, मला आता बाहेर जावं लागतंय, मित्राला खूप जास्त अर्जंट गरज आहे मदतीची. तेव्हा मात्र नागराज जेवत्या ताटावरून उठून निघून जातो. तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की हा स्वतः मात्र याला उठून, माझं काय, मी आता काय ह्या गोळ्या खाऊन झोपू का? तो महिपत मला जिता नाही सोडणार मी जर मेले तर. तेव्हा मात्र आता प्रिया म्हणत असते की एक काम करा ना, मला पालक पनीर नको, मला पालक पनीरची ॲलर्जी आहे खूप. तेव्हा मात्र सुमन म्हणत असते, अगं तुला तर आवडते ना पालक पनीर? तेव्हा मात्र आता प्रिया म्हणत असते की अगं मला आवडते, परंतु मला आजकाल आहे ना काही काही गोष्टींची ॲलर्जी व्हायला लागली. तुला माहितीये ना, आवड बदलत जाते माणसाची, त्याप्रमाणेच झालंय माझं, मला नको पालक पनीर. मग आता पालक पनीरची भाजी प्रिया घेत नाही. इतर सगळ्या भाज्यांमध्ये मात्र काही औषधं नसतात आणि झोपेचं औषध सुद्धा नसतं. तेव्हा मात्र आता प्रतिमा सुद्धा जीव लागते. प्रतिमाला आता मात्र नागराज म्हणत असतो की तू काळजी करू नको, उद्या सकाळी आता स्केच आर्टिस्ट येणारच आहे, त्याला काल जमलं नाही यायला, आपण काळजी करू नको, काही होणार नाही. आता मात्र ज्या दिवशी आता स्केच आर्टिस्ट आलेला नसतो त्या दिवशी मात्र महिपतच्या माणसाने त्या स्केच आर्टिस्टला मध्येच लंपास केलेलं असतं. जेव्हा तो रविराजच्या घरामध्ये घुसत असतो त्याच वेळेस मात्र त्याला धमकवून त्या लोकांनी त्याला गायब केलेलं असतं. स्केच आर्टिस्ट सोबत काही कॉन्टॅक्ट न झाल्यामुळे महिपतने बरोबर वेगळा प्लॅन बदललेला असतो आणि महिपतने बरोबर त्या माणसालाच गायब केलेलं असतं. आता मात्र महिपतला असं वाटत असतं की एक दिवसाचा अवधी तर मी वाढून घेतलाय, आता मात्र माझा गेम हा सक्सेसफुल व्हायलाच पाहिजे. प्रियाला आता जेवण्यासाठी नागराज आणि प्रतिमाच देखील आग्रह करतात, अगं थोडी तर भाजी घेऊन बघ, थोडी तर भाजी खाऊन बघ, तरी सुद्धा प्रिया नकार देते. आता मात्र सर्वजण भाज्या खात असतात, सर्वजण जेवण करतात, सुमन सुद्धा जेवण करतात आणि आता सर्वांना झोप येत असते की प्रतिमा मी तुला रूम मध्ये सोडतो तुझ्या. तेव्हा मात्र रविराज प्रतिमाला म्हणतो की मी तुला रूम मध्ये सोडतो, मला पण आज इतकी का झोप येते मला कळतच नाहीये. तेव्हा मात्र आता प्रियाने दिलेल्या औषधाचा असर होतोय असं प्रियाला आता वाटू लागतं. तेव्हा मात्र रविराज प्रतिमाला तिच्या रूम मध्ये घेऊन जातो आणि तिला आता तिच्या रूम मध्ये झोपवतो आणि रविराज स्वतः दुसऱ्या रूम मध्ये जाऊन झोपतो. आता मात्र प्रियाला असं वाटत असतं की तिचा प्लॅन वर्क केलाय, परंतु मित्रांनो इथे खूप मोठा ट्विस्ट घडलेला असतो. आता मात्र जेव्हा प्रियाने त्या गोळ्या मिक्स केलेल्या असतात तेव्हा मात्र तिच्याकडून बाटली घाई गडबडीमध्ये अदला बदली झालेली असते. त्या गोळ्यांची जेव्हा ती पूड करत असते त्यावेळेसच तिने लक्ष दिलेलं नसतं, परंतु ज्यावेळेस तिने त्या गोळ्या चेंज केलेल्या असतात, ज्यावेळेस तिने एकदा मागे जेव्हा गोळ्या चेंज करायच्या असतात त्या टायमिंगला तिने मल्टीविटॅमिन एका बाटलीमध्ये भरून ठेवलेल्या असतात आणि त्या मल्टीविटॅमिन आता मात्र प्रिया घेते आणि त्या गोळ्या आता मात्र तिने त्याच्यात मिक्स केलेल्या असतात. आता या गोळ्यांनी तसंही कोणाला काही होणार नसतं आणि तशी ही गाढ झोप लागणार नसते. रविराज जेव्हा जाताना म्हणालेला असतो की खूप झोप येते तेव्हा मात्र या गोष्टीवरून प्रियाने अंदाज लावलेला असतो. आता मात्र प्रतिमा तिच्या रूम मध्ये एकटीच असते आणि आता इकडे रविराज देखील दुसऱ्या रूम मध्ये झोपलेला असतो आणि आता मात्र ठरलेल्या प्लॅन नुसार सगळं काही घडणार असतं. आता दुसरीकडे मात्र सायली जेव्हा घरी येत असते तेव्हा मात्र तिच्या मनामध्ये आता खूप जास्त भीती वाटू लागते तिला. आता मात्र त्या दिवशीच अर्जुन तिला प्रपोज करणार असतो, परंतु मात्र आता सायली प्रचंड घाबरलेली असते. तिला ते ऍक्सिडेंटचे क्षण वगैरे त्या गोष्टी आता आठवायला सुरुवात होते. ती घरी येत असते. अर्जुन सुद्धा आता तिच्यासाठीच सगळं काही रेडी करून सूट बूट मध्ये सध्या रेडी असतो, परंतु आता मात्र सायलीवरती वेगळीच भीतत असते. सायलीला मात्र खूप जास्त भीती वाटत असते. तेव्हा मात्र आता अर्जुन जेव्हा घरी रूम वरती असतो त्यावेळेस मात्र आता सायली तिथं आलेली असते. सायली मात्र आल्या आल्या प्रचंड घाबरलेली असते. ती जेव्हा अर्जुन सरांनी इतकं काही डेकोरेशन वगैरे केले तेव्हा ती खूप आनंदी होते. क्षणात ती विसरून नाही जाते तिला काय होत होतं, परंतु मात्र तिच्या मनामध्ये कुठेतरी भीती
भीती असते. परंतु आता अर्जुन तिच्या समोर येतो आणि तिला आता आय लव्ह यू म्हणत प्रपोज करतो. आणि मात्र आता सायलीला अर्जुनने फायनली प्रपोज केलेलं असतं. इकडे आता महिपतने प्लॅन सुरू केलेला असतो. महिपत आता त्याचा प्लॅन एक्झिक्यूट करण्यासाठी प्रतिमाला मारण्यासाठी आता घरी आलेला असतो आणि आता तो घरामध्ये प्रवेशच करणार असतो. आणि आता तो घरामध्ये प्रवेश करण्यासाठी सगळ्या काही तयारी करून ठेवतो. प्रियाला सांगितल्याप्रमाणे दरवाजा उघडा ठेवायचा. साक्षीने सुद्धा आता प्रियाला खडसावून सांगितलेलं असतं, अण्णांच्या प्लॅन मध्ये जर काही गडबड केली ना तर माझ्या इतकं कोणी वाईट नाही असं आता प्रियाने आधीच सांगून ठेवलेलं असतं. त्याच्यामुळे आता प्रियाकडे दुसराही काही चान्स नसतो. म्हणून आता प्रिया पूर्णपणे घाबरलेली असते. प्रियाला आता असं वाटत असतं सगळी जबाबदारी माझ्यावर म्हटल्यावर मला काहीतरी व्यवस्थितच सगळं करावं लागणार आहे. आणि आता नागराज सुद्धा म्हणतो प्रिया मध्येच माती खाऊ नको बरं का मागच्या वेळेस सारखी. तेव्हा मात्र प्रिया म्हणते की तुम्ही पण खरी माती तर तुम्ही खात असता प्रत्येक वेळेस, मी तर माझे कामच नीट करते, माझे काम तुमच्यासारखे नाही असे अर्धवट. आता माझा एखादा डाव फासला असेल परंतु असं नाही याचा अर्थ का मला काही करता येत नाही. तेव्हा मात्र आता प्रियाने त्या दिवशी दरवाजा देखील ओपन ठेवलेला असतो आणि आता महिपत घरामध्ये प्रवेश करतो. दुसरीकडे मात्र आता सायलीने अर्जुन समोर आलेली असते आणि अर्जुनने सायलीला सगळं काही प्रपोज वगैरे केलेलं असतं. नंतर सायली अवसावशी रडायला लागते आणि अर्जुनच्या गळ्यात पडते. अर्जुन विचार करतो यांना वाईट वाटले की काय, परंतु आता सायलीला सोबतच आनंद आणि दुःख अशा दोन्ही भावनांचा एकत्र संगम झालेला असतो. आणि आता सायली पहिल्यांदा तिचं प्रेम सांगते की हो अर्जुन सर माझंही तुमच्यावरती खूप प्रेम आहे, मलाही तुमच्यासोबत संसार करायचा आहे, आपण आयुष्यभर एकत्र राहूया असं आता सायली सुद्धा बोलत असते. आणि अर्जुन सुद्धा तिला प्रपोज ऑलरेडी त्याने केलेलंच असतं. मग आता सायली तिच्या मनात येणारी भीती आता अर्जुनला शेअर करते. अर्जुनला ती म्हणत असते मला खूप भीती वाटते, मला प्रतिमाची म्हणजेच प्रतिमा आत्याची खूप काळजी वाटते, मला माहिती नाही मला असं का होते परंतु मला प्रचंड तिची काळजी वाटू राहिली आणि मला प्रचंड भीती सुद्धा वाटते. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की अगं असं का, अगं आता किती रात्र झाली बघ ना, आता पार मध्यरात्र व्हायला आली आणि तू मात्र आता असं म्हणते. तेव्हा मात्र आता सायलीला अर्जुन म्हणत असतो काळजी करू नका मिसेस सायली, तुम्ही एक काम करा, तुम्ही आता आराम करा, रेस्ट करा, मी तुम्हाला आहे ना रूम मध्ये झोपवतो. आणि मग अर्जुन हे सगळं स्टॉप करून आता मात्र तो लगेच सायलीला रूम मध्ये घेऊन जातो. आता त्याने खूप रोमॅन्टिक गोष्टी प्लॅन केलेल्या असतात परंतु आता सायलीची तब्येत ठीक नसल्यामुळे आता अर्जुनने कसलाही संकोच न बाळगता त्या सगळ्या गोष्टींवरती पाणी फेरलेलं असतं आणि लगेच सायलीला घेऊन तो रूम मध्ये गेलेला असतो. सायलीच्या बशी जाऊन तो बसतो. तेव्हा मात्र सायली डोळे जेव्हा झाकते तेव्हा मात्र तिला काही गोष्टी आठवत असत्या आणि त्या गोष्टी जशा जशा आठवतील तस तस तिला टेन्शन येत असतं. ती आता मोठमोठ्याने ओरडत असते. अर्जुनला मात्र ती पकडून ठेवते. अर्जुनला आता ती घट्ट मिठी मारते. आता बेडवरती दोघं बसलेले असतात मात्र ती आता अर्जुनला सोडत नाही. अर्जुनला डायरेक्टली मिठी मारूनच बसते आणि अर्जुनला म्हणत असते की मला तुम्ही सोडू नका ना प्लीज, मला आता दुसरा काही मार्ग सुचत नाहीये, मला खूप जास्त भीती वाटते. तेव्हा मात्र आता अर्जुन म्हणत असतो की मिसेस सायली अहो काय होतं नेमकं, तुम्हाला काही त्रास होतोय का वेगळा. तेव्हा मात्र आता सायली म्हणत असते की नाही, माझ्या मनामध्ये काही गोष्टी बसलेल्या आहेत आणि मला त्याच नेहमी आठवत राहतात आणि त्याच गोष्टी मला आता आठवत आहे आणि त्याच्यामध्ये मला प्रतिमा आत्या आणि रविराज सर हे दोघेही दिसत आहे. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की हे कसं शक्य आहे, तुमच्या काही जुन्या आठवणी आहे का. तेव्हा सायली म्हणते की हो मला ह्या काहीतरी जुन्या आठवणी असल्यासारखंच काहीतरी होतं आणि मलाही त्या ऍक्सिडेंट सारखं काहीतरी चित्र आठवतं. तेव्हा मात्र अर्जुनच्या डोक्यात क्लिक होते ही गोष्ट की नक्कीच काहीतरी कनेक्शन आहे ह्या दोघांमध्ये. तेव्हा मात्र आता अर्जुनला असं वाटतं की मला या गोष्टीबाबत सिनियरशी बोलावं लागणार, सिनियरला या गोष्टीला सांगावं लागणार, काहीतरी यांच्यामध्ये कनेक्शन आहे, याच्यासाठी काहीतरी तो उपाय काढेल असं मात्र आता अर्जुनला वाटत. म्हणून आता अर्जुनने आता ठरवलेलं असतं की आता सिनियरला फोन करायचा. आता इकडे महिपत घरामध्ये घुसलेला असतो. महिपत असा दरवाजातून आता त्या घरामध्ये घुसतो तसं आता त्याचं लक्ष प्रतिमाच्या रूम कडे जातं. प्रतिमाला आता त्याला जाग्यावरती संपवायचं असतं, त्याची पूर्ण त्याने तयारी करून घेतलेली असते. आता मात्र त्याने एक केमिकल सुद्धा आणलेलं असतं. त्या केमिकलला इनहेल केल्यानंतर समोरची व्यक्ती फक्त बेशुद्ध होत नसते तर ती मात्र श्वास घेऊ घेऊ तडफडते आणि मात्र तिचा जागीच मृत्यू होतो. आता या दोन्ही गोष्टीचा ऑप्शन आता मात्र महिपतने ठेवलेला असतो. आता मात्र तो हे केमिकल लगेचच वापरू शकत नसतो, त्याच्यामुळे तो लगेचच प्रतिमाला मारण्यासाठी तो रूम मध्ये जेव्हा येतो तेव्हा मात्र तो हसायला लागतो आणि म्हणत असतो की प्रतिमा आता मात्र तुझा गेम ओव्हर, आता मात्र तुला मी देवाघरी ढगात पाठवणार, त्याशिवाय माझ्याकडे दुसरा काही पर्याय नाही. आता मात्र तू बघच, इतक्या दिवसांचं वेट आणि वॉच माझ्यासाठी कामाला आलंय, मी इतक्या दिवस वाट बघितली या क्षणाची. आणि मात्र आता महिपतने पूर्णपणे प्लॅन केलेला असतो त्याप्रमाणे आता नागराजने आणि प्रियाने सुद्धा त्याला साथ दिलेली असते आणि सोबतच आता तो जेव्हा तिच्या तोंडावरती ती उशी दाबणार असतो त्याच वेळेस मात्र सायली म्हणते की अर्जुन सर तुम्ही काही करा परंतु तुम्ही काहीतरी माझी मनाची समजूत काढा. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की एक काम करू आपण आहे ना सिनियरला फोन लावतो मी आणि सिनियरशी बोलतो, तो तुझं बोलणं प्रतिमा आत्याशी करून देईल, कारण की प्रतिमा आत्याला आता जर डायरेक्ट फोन केला ना तर त्या फार घाबरतील. तेव्हा मात्र आता अर्जुन
उचलून सिनियरला फोन लावत असतो. तेव्हा मात्र सिनियरला तो म्हणत असतो की सायलीला अर्जंटली प्रतिमा आत्याशी काहीतरी बोलायचंय, तिच्या डोक्यात काहीतरी विचार येत आहेत, जुन्या ऍक्सिडेंट बद्दल काहीतरी तिला आठवतंय. असं जेव्हा तो म्हणतो तेव्हा आता मात्र रविराज म्हणत असतो की काय, हे कसं शक्य आहे, काय आठवतंय नेमकं. तेव्हा मात्र रविराज सुद्धा सायलीशी बोलतो. दोघेही फोनवरती बोलतात. तेव्हा मात्र इकडे महिपत हा प्रतिमाच्या रूम मध्ये असतो चक्क, आणि रविराजला याची खबर सुद्धा नसते. आता मात्र प्रतिमाच्या तोंडावरती तो उशी मारणार असतो. आता मात्र महिपतने चेहऱ्यावरती आता यावेळेस झाकलेलं असतं. तोंडाला आता त्याने कानपट्टी सारखी जी माकड टोपी असते ती टोपी घातलेली असते, आणि आता तो प्रतिमाचं तोंड दाबत असतो. प्रतिमाचं तोंड दाबल्यामुळे आता मात्र प्रतिमाला श्वास घेणं फारच कठीण जातं, आणि आता प्रतिमा तडफडायला लागते. आता इकडे अर्जुन आणि सायलीने रविराजला लगेचच प्रतिमाकडे ताबडतोब पाठवलेलं असतं. म्हणून रविराज आता मात्र प्रतिमाच्या रूम कडे येत असतो. तो जेव्हा आता प्रतिमाच्या रूमच्या जवळ येतो तेव्हा मात्र त्याला कसला तरी आतमधून आवाज येत असतो. तेव्हा मात्र तो कसलाही विचार करत नाही, धावत पळत आता प्रतिमाच्या रूम मध्ये घुसतो. तर आतमध्ये मात्र प्रतिमा तडफडत असते, आणि मात्र आता तिचं तोंड महिपतने दाबलेलं असतं. महिपतने गेटअप केलेला असतो, त्याच्यामुळे रविराजला मात्र लगेच कळत नाही. मात्र आता रविराजला तिथे बघून मात्र महिपतची पूर्णपणे फाटलेली असते. महिपत आता आणखीन जोरात दाबायचा प्रयत्न करतो प्रतिमाला, परंतु आता मात्र प्रतिमाला तो मारू शकत नाही, कारण की रविराज तिथे आलेला असतो. रविराज लगेच धाव घेतो, आणि आता मात्र महिपतला तो जागेवरती खाली पाडतो. महिपत तसा घाबरतो. महिपतला त्याने गचांडलेलं असतं, परंतु महिपतचा चेहरा उघडण्याआधीच आता मात्र महिपतने ते जे केमिकल असतं ते मात्र रविराजच्या तोंडापर्यंत आणलेलं असतं. परंतु आता मात्र रविराजला त्या केमिकलमुळे थोडीशी चक्कर आलेली असते, म्हणून तो तिथून आता थोडासा बाजूला होतो. आता मात्र लगेचच महिपत तिथून पळ काढतो, आणि लगेचच तो तिथून फरार होतो. तेव्हा मात्र रविराजला पुन्हा जाग येते, आणि प्रतिमाला इतकं घाबरलेला बघून तो फारच घाबरतो. आणि आता एवढा घरामध्ये भयानक हल्ला झाला हे मात्र सगळं काही कॉलवरती आता मात्र सायलीने ऐकलेलं असतं. आणि आता रविराज फोन उचलतो आणि म्हणतो, सायली बाळा, तुझ्यामुळे आज प्रतिमाचा जीव पुन्हा एकदा वाचला. आणि असं म्हणताच आता मात्र सायलीला सुद्धा खूप बरं वाटतं, आणि तिला आलेले जे इंट्युशन असतात ते खरे ठरलेले असतात. तर मित्रांनो, मालिकेमध्ये अशाच प्रकारे आता सायलीने प्रतिमाचा जीव वाचवलेला असतो डोक्याचा वापर करून, आणि मनामध्ये आलेल्या इंट्युशनच्या आधारे तिने आता प्रतिमाचा जीव वाचवलेला असतो. आणि नागराज, प्रिया, महिपत आणि या सगळ्यांचा डाव उलटून पाडलेला असतो. आता मात्र रविराज शांत बसणार नसतो. रविराज मात्र या तिघांचा गेम करणार असतो. आता तो सगळं सत्य शोधून काढणार असतो. घरामध्ये प्रवेश करण्यापासून तर या सगळ्या बाकीच्या सगळ्या गोष्टी, आता मात्र या सगळ्या गोष्टींचा खुलासा होणार असतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. हा व्हिडिओ खूप मोठा होऊ राहिला, त्याच्यामुळे याचा पार्ट 2 आपण बनवूया. तर मित्रांनो, आजच्यासाठी इतकंच. जर तुम्हाला पार्ट 2 बघायचं असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये पार्ट 2 असा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर मित्रांनो, आजच्यासाठी इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.